नमस्कार. माधव मंथनमध्ये आपलं स्वागत आहे. 18व्या शतकाच्या सुरुवातीला केरळच्या कोचीमध्ये डच ईस्ट इंडिया कंपनी येऊन दाखल झाली. त्रावणकोरमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होतीच, पण डच ईस्ट इंडिया कंपनी ही त्या काळामध्ये जगातली सगळ्यात मोठी व्यापारी कंपनी होती. आजच्या तुलनेत जर त्यांचं नेटवर्क काढायचं असेल तर 7.8 ट्रिलियन US डॉलर ही यांची नेटवर्थ होती, ही त्यांची संपत्ती होती. म्हणजे आजच्या काळातल्या ॲपलच्या तिप्पट हे या कंपनीची नेटवर्थ होती. अशी ही कंपनी कोचीला मसाल्याचा व्यापार करायची. त्या काळामध्ये त्रावणकोर हे एक अत्यंत छोटं राज्य होतं आणि राम वर्मा हा त्या छोट्या राज्याचा राजा होता, त्रावणकोर राजाचा. हे त्रावणकोर राज्य छोटं होतं, दुबळं होतं. त्यामुळे या राज्याच्या रक्षणाकरता पांडियन राज्याची एक सैन्याची तुकडी ही तिथे कायम असायची आणि त्या बदल्यात त्रावणकोरचं राज्य, त्रावणकोर सरकार पांड्यन राजांना दरवर्षी 3,000 रुपये हे खंडणी म्हणून देत असत. त्यावेळेला त्रावणकोर सरकारमध्ये 8 मंत्री, ज्यांना योगाकार असं म्हणत, हे 8 मंत्री हे सगळा राज्याचा कारभार पाहत होते. हे 8 मंत्री, हे योगाकार 8 मंत्री हे अत्यंत शक्तिमान होते. रामवर्मा हा नाममात्र राजा होता, एखाद्या बावलीसारखा होता. सत्ता आणि त्याची सगळी सूत्र ही या 8 योगाकारांच्या हातात होती. आपल्या हातात सत्ता आहे त्याचा फायदा घेत हे 8 मंत्री हे राज्याला लुटत होते. पद्मनाभ स्वामी मंदिर हे अत्यंत धनवान, श्रीमंत असं मंदिर, हे योगाकार ह्या मंदिराची लुटालूट करत होते, पैसा लुटत होते आणि स्वतः श्रीमंत होत होते. असं हे रामवर्माचं राज्य चाललं होतं. आणि त्याच वेळेला 1706 साली कार्तिक तिरुनेल उमादेवी आणि राघव वर्मा हे त्या त्रावणकोर राजघराण्यातले 2 पती पत्नी यांच्या पोटी मार्तंड नावाचा एक बालक जन्माला आला. हुशार होता, पराक्रमी होता आणि हळूहळू तो मोठा झाला. इथे रामवर्मा देखील वृद्ध व्हायला लागला आणि त्यानंतर याचा राज्याभिषेक मार्तंड वर्माचा 1729 साली झाला. केरळमध्ये मातृसत्ताक पद्धती असल्यामुळे उमादेवी, कार्तिक तिरुनेल उमादेवी यांच्या बाजूनी याला सत्ता मिळाली आणि हा त्रावणकोरचा राजा झाला. अत्यंत हुशार होता, राज्याची जी सगळी स्थिती चालली होती हे त्याच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी पहिलं काम केलं तर रामय्या नावाचा एक प्रधान हा त्यांनी नेमला आणि त्याच्या हातात सगळी सूत्र दिली. रामय्या हा देखील हुशार होता, निष्ठावान होता, आपल्या राज्यावर त्याचं प्रेम होतं आणि या रामय्याच्या साहाय्यानं हळूहळू त्यांनी योगाकारांचं महत्त्व कमी करत आणलं. त्यांनी सैन्य मजबूत केलं, शेतीमध्ये अनेक प्रकारचे सुधार केले, शेती चांगली चालावी म्हणून बंधारे बांधले, डॅम्स, कालवे, कॅनॉल असं सगळं केलं आणि वर्षातनं 2 पिकं घेता येतील इतकी त्यांनी शेतीची प्रगती केली. शेतकरी खुश होता, राज्यात संपत्ती येत होती, सुबत्ता येत होती आणि त्यामुळे जनता देखील मार्तंड वर्मावर अत्यंत खुश होती. अभिज तिरुनेल मार्तंड वर्मा असं त्याचं संपूर्ण नाव आणि उपाधी होती. त्यामुळे या मार्तंड वर्माने आपलं राज्य समृद्ध केलं, आपलं सैन्य आधुनिक केलं, नवीन शस्त्र त्यांना दिली, सैनिकांना चांगलं प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली.
त्यामुळे एकीकडे राज्यात सुबत्ता आणली, एकीकडे आपलं सैन्य मजबूत केलं आणि त्यामुळे लोकांचा लाडका झाला. हे करत करत या योगाकारांचं त्यांनी महत्त्व कमी केलं. लोकांच्या लक्षात येत होतं हे योगाकार हे आपलं सरकार लुबाडताय, आपल्या देशाची आपल्या राज्याची संपत्ती हे लुबाडताय. त्यामुळे हळूहळू हे योगाकार हे राजाच्या आणि जनतेच्या मनातनं उतरले. त्यामुळे ह्या लोकांनी असा विचार केला की हा मार्तंड वर्मा हा जर राजा म्हणून राहिला तर आपली दुकानं बंद होतील. हे त्या योगाकारांच्या लक्षात आलं. आपला भ्रष्टाचार बंद होईल, आपला स्वैराचार बंद होईल. त्यामुळे काहीतरी करून या मार्तंड वर्माचा काटा काढला पाहिजे. आणि मग त्यांनी एक योजना तिथे आखली. त्या त्रावणकोर संस्थानामध्ये पद्मनाभ स्वामीचा आराट्टू नावाचा एक सण असतो. ह्या सणाचा एक भाग म्हणजे त्या पद्मनाभ मंदिरातली मूर्ती हे राजा आपल्या खांद्यावर घेतो आणि शंकुमुगमचा जो समुद्र किनारा आहे तिथपर्यंत तो वाहून नेतो. हा त्या एकूण उत्सवाचा एक भाग. आणि या योगाकाराने ठरवलं यावेळेला राजा हा जनतेत मिसळेल, आपल्या खांद्यावर ती पद्मनाभ स्वामींची मूर्ती घेईल आणि मग त्यावेळेला राजाला मारणं हे सोयीचं राहील. पण मार्तंड वर्मा हा काही येडाखोळा नव्हता, तोही हुशार होता. त्याला ही कल्पना होती की या योगाकारांच्या डोळ्यात आपण सलतो आहोत, आपण त्यांना अडचणीचे होतो आहोत आणि त्यामुळे ते आपल्याला मारू देखील शकतात. आणि म्हणून त्यांनी अख्ख्या राज्यभर गुप्तहेरांचं एक जाळं पसरवलं होतं आणि त्यामुळे राज्यात कुठे काय होत आहे याची इत्थंभूत माहिती ही मार्तंड वर्माला मिळत असे. आणि त्या माहितीतनं याला हेही कळलं की हे योगाकार जे आहेत हे आपल्याला मारण्याचा कट करतायत. आणि त्यामुळे त्यांनी या यात्रेमध्ये ठिकठिकाणी मोक्याच्या ठिकाणी आपले विश्वासू लोक हे नेमले होते, तैनात केले होते की काही गडबड झालीच तर हे सगळे होते. आणि त्यामुळे त्यावेळेला काही होऊ शकलं नाही. प्रयत्न झाला पण तो परतून लावला गेला. आणि त्यानंतर मार्तंड वर्मानं ठरवलं की योग्य वेळ साधून या सगळ्या योगाकारांना संपवून टाकायचं, यांना शिक्षा द्यायची. आणि तो योग्य वेळेची वाट बघत होता. त्यांनी काही नेमक्या विश्वासू लोकांना नेमलं आणि त्यांना सांगितलं की मी जेव्हा तुम्हाला सूचना देईन तुम्ही तयारीत राहा. मी सूचना दिली की आपापल्या ठिकाणचा जो योगाकार आहे त्याला पकडायचं आणि माझ्याकडे घेऊन यायचं. अशी त्यांनी पूर्ण योजना आखली. एका अर्थी सर्जिकल स्ट्राईकची योजना त्यांनी आखली किंवा त्यांच्यावर धाड टाकण्याची योजना मार्तंड वर्मानं आखली. हे सगळं करत असताना एक दिवस राजवाड्यामध्ये एक मारेकरी घुसला आणि मार्तंड वर्माला मारायचा प्रयत्न केला. पण हा मारेकरीच मारला गेला. आणि मार्तंड वर्माने ठरवलं आता योगाकारांना पकडून आणण्याची वेळ आलेली आहे. त्यांनी ज्या लोकांना ती कामगिरी सोपवली होती त्यांना त्यांनी सूचना पाठवली. सूचना पाठवल्याबरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी 8च्या 8 योगाकारांना या लोकांनी पकडून राजासमोर हजर केलं. राजाने त्यांना फाशीची शिक्षा दिली आणि त्यांचा सगळा खेळ हा संपुष्टात आणला. इथे कोचीमध्ये हे तो डच ईस्ट इंडिया कंपनी होतीच. मार्तंड वर्माने आपलं राज्य सुबत्ता आणली, राज्यात मजबूत केलं, अर्थनीती त्याची सुधारली, सैन्य मोठं केलं आणि राज्यात स्थिरता आणली. स्थिरता आणल्यानंतर त्यांनी राज्य विस्तार करायची योजना आखली. क्विलॉन आणि कायमकुलम ही 2 छोटी संस्थानं ही कोचीच्या राजाची आश्रित म्हणून होती. त्यांच्या संरक्षणाने हे राहायचे. इकडे जे पांड्यन सैन्याचे सैनिक काही होते आणि 3000 रुपये दर महिना हे त्यांना दिले जात होते. त्या पांड्यन सैन्याला देखील मार्तंड वर्मानं परत पाठवून दिलं. तुमच्या सैन्याच्या जवानांची आमच्या इकडे गरज नाही असं म्हणून त्यांनाही पाठवून दिलं. आणि मग या रामय्याचा हातात सेना दिली आणि पहिलं क्विलॉनवर आक्रमण केलं. क्विलॉन जिंकणं हे अत्यंत सोपं झालं. पण कायमकुलम जिंकायला थोडा त्रास पडला, तेही जिंकलं. इथे हा जो फ्रेंच डच ईस्ट इंडिया कंपनीचा जो कोचीमध्ये गव्हर्नर होता त्याचं नाव मॅटेन.
या मॅटेननी भास्कर वर्माला एक निरोप पाठवला की तुम्ही परत जा, तुम्ही हे असलं काही करू नका, नाहीतर आम्हाला हस्तक्षेप करावा लागेल. मार्तंड वर्माने त्याला उलट उत्तर पाठवलं, तुम्ही व्यापार करायला आलेले आहात, चुपचाप व्यापार करा, बाकीच्या गोष्टींमध्ये गडबड करू नका, हस्तक्षेप करू नका, नाहीतर तुम्हालाच मी परत पाठवेन. हे त्या मॅटेनला खूप झोंबलं. अशा प्रकारचं इतकं परखड उत्तर येईल ही त्याची अपेक्षाच नव्हती. आणि गरज असेल तर मी तुमच्या डेन्मार्कपर्यंत येऊन आक्रमण करू शकतो, हे लक्षात घ्या, हेही त्यांनी पुढे म्हटलं, त्या मॅटेनला सांगितलं. ह्यामुळे अत्यंत चिडून मॅटेननं व्हॅन इमॉफ नावाचा सिलोनचा जो राज्यपाल होता, गव्हर्नर होता डच कंपनीचा, त्याला देखील कोचीला बोलवून घेतला आपल्या सैन्यासह. आणि मग कोलाचलच्या किल्ल्यामध्ये हा आपलं सैन्य घेऊन व्हॅन इमॉफ आला. या व्हॅन इमॉफने देखील धमक्या द्यायला सुरुवात केली. यांनी व्हॅन इमॉफला सुद्धा उलटं उत्तर पाठवलं. मी मॅटेनलाही उत्तर दिलंय, तुम्हालाही सांगतो, तुम्ही नसत्या भानगडीत पडू नका, नाहीतर तुमची पळताभुई थोडी होईल, हे लक्षात घ्या. मग युद्ध झालं. त्या युद्धामध्ये डच सैन्य हारलं, बऱ्यापैकी हारलं. आणि हारल्यामुळे मग काही सैनिक मारले गेले, काही शरण आले आणि काही होड्यांमधनं परत लंकेला निघून गेले. हा व्हॅन इमॉफ देखील परत सिलॉनला म्हणजे आजच्या लंकेला निघून गेला. शरण आलेल्यामध्ये एक कर्तबगार असा सेनाधिकारी, डच सेनाधिकारी होतं. या डच सेनाधिकाऱ्याचं नाव युस्टॅशियस डी लेनॉय असं त्याचं नाव होतं. हा युस्टॅशियस डी लेनॉय अत्यंत कर्तबगार आणि हुशार असा सेनाधिकारी होता. त्या सेनाधिकाऱ्याला त्याचं नाव हे मार्तंड वर्मानं ऐकलं होतं. तो शरण आल्यानंतर त्या मार्तंड वर्मानं ह्या डी लेनॉयला आपल्या नोकरीत घेतलं आणि सैन्याचं नूतनीकरण, संपूर्ण सैन्याची प्रगती, सैन्याला प्रशिक्षण, नवीन शस्त्रास्त्र, त्या नवीन शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण, असं करून सैन्याचं आधुनिकीकरण हे मार्तंड वर्माने डी लेनॉयच्या हातून करून घेतलं. आपली सेना मजबूत केल्यानंतर मार्तंड वर्मानं पहिलं काम केलं हे टिपू सुलतानावर आक्रमण केलं. कारण टिपू सुलतान तिथे धर्मांतरण सुरू केलं होतं आणि हे धर्मांतरण होता कामा नये म्हणून भास्कर वर्मानं टिपू सुलतानवर आक्रमण केलं. दुर्दैवाचा भाग असा की हे सगळं आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आपल्याला कधीच शिकवलं गेलं नाही, पण हा खरा इतिहास आहे. हा इतिहास घडत गेला. त्यानंतरच्या काळामध्ये त्यांनी पुन्हा कोचीवर आक्रमण केलं. कोचीवर आक्रमण करून डच सैन्याला पूर्णपणे पराभूत केलं आणि 1743 साली ह्या डच सैन्यानं, डच ईस्ट इंडिया कंपनीनं मार्तंड वर्माबरोबर एक करार केला आणि त्या कराराप्रमाणे दरवर्षी 12,000 रुपयाची आधुनिक शस्त्र ही डच ईस्ट इंडिया कंपनीने मार्तंड वर्माला म्हणजे त्रावणकोर सरकारला पुरवायची. त्यामुळे याच्याकडे दरवर्षी नवीन नवीन आधुनिक शस्त्र हे त्रावणकोर सरकारला मिळत होती. त्यातनं त्रावणकोर सरकार अधिक मजबूत बनत होतं. दुसरी त्यांनी अट घातली की तुम्ही कुठल्याही व्यापाऱ्याकडून किंवा शेतकऱ्याकडून मसाले विकत घ्यायचे नाहीत. आमचं सरकार हे व्यापाऱ्यांकडून आणि शेतकऱ्यांकडून मसाले विकत घेईल आणि तुम्ही आमच्याकडनं मसाले विकत घ्यायचे आणि काय तो व्यापार करायचा. त्यामुळे झालं असं की त्रावणकोर सरकारच्या खजिन्यामध्ये भरपूर धन यायला लागलं. डच ईस्ट इंडिया कंपनीचा खजिना मात्र हळूहळू हळूहळू त्याची संपत्ती ही कमी होत गेली. जेवढा फायदा ही डच ईस्ट इंडिया कंपनी पूर्वी घेत होती तो फायदा अत्यंत कमी झाला आणि डच ईस्ट इंडिया कंपनी दुबळी झाली आणि शेवटी त्यांनी आपला गाशा गुंडाळला आणि निघून गेले. सहज कल्पना येते की ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीपेक्षा सुद्धा पुष्कळ मजबूत होती. भास्कर वर्मानं याला जर घालवलं नसतं तर या देशामध्ये इंग्रजांच्या ऐवजी डचांचं राज्य आलं असतं की काय, आणि मग आपण सगळे इंग्लिश बोलायच्या ऐवजी डच बोलणारे लोक झाले असतं की काय. मग आता जसं ज्याला इंग्लिश येत नाही त्याला काही लोक अडाणी समजतात, तसं डच येत नाही तो अडाणी, असं काही झालं असतं की काय. पण हा गमतीचा भाग सोडा. हा मार्तंड वर्मा हा अत्यंत कर्तबगार होता, पण आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये हा सगळा इतिहास हा शिकवला गेला नाही.
पुढच्या काळामध्ये तो शिकवला जाईल अशी आपण आशा करूया. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.